नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी असं एक मस्त प्रोडक्ट घेऊन आलेले आहे की याची 12 महिने मागणी आहे। तुम्ही अतिशय कमी इन्ग्रेडियंटमध्ये खूप चांगला पैसा मिळवू शकता। तर कुठला हा बिझनेस आहे? चला मग आता आपण पहिल्यांदा बिझनेस बघूया काय आहे आणि मग पुढे बोलूया। वजन काट्यावर एक पातेलं ठेवून टेअर करते आहे, म्हणजे काय होईल, आपल्याला जो पदार्थ घालणार आहे त्याचं वजन आपल्याला परफेक्ट मिळेल। इथं मी रेशनचा तांदूळ घेतला आहे आणि तो 4 कप बरोबर मोजून घ्यायचा आहे। तुम्ही बिझनेस करणार आहात तर रेशनचाच स्वस्तातलाच जाडा तांदूळ घ्यावा लागेल। घरगुती करणार आहात, घरी खायचा असेल तर तुम्ही कुठलाही तांदूळ चांगल्यातला वापरू शकता। मोजून 4 कप तांदूळ घ्यायचे, त्याचं वजन किती होतं आपण पुढे बघणार आहोत। 4 कपाचं वजन आपल्याला पाहिजे। आता हे का करणार आहे हे मी तुम्हाला पुढं सांगते किंवा एवढं का दाखवते हे तुम्हाला मी पुढं सांगते। 751 ग्रॅम होते, 750 ग्रॅम घेतलं तरी चालतंय। रेशनचा तांदूळ आहे, 3दा ते 4दा धुवायला लागेल। चांगला चोळून धुवायचा, 3-4दा घाण सगळी जाऊ देत आणि मग निथळत ठेवायचा। साधा तांदूळ चांगल्यातला वापरला तर 1दा ते 2दा धुतला तरी बास होतो। 1 तासभर निथळत ठेवून एक अर्धा तास आपण फॅन खाली वाळत ठेवायचा आहे। जरा कोरडा झाला की आपण तो भाजायला घेणार आहोत। हे बघा, छान कोरडा झालाय जरा। आता आपण एका कढईत तांदूळ भाजायला घेणार आहोत। तांदूळ बारीक गॅसवर आपल्याला भाजायचा आहे। गुलाबीसर होईपर्यंत आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। इथं ताई मला मदत करते। आई एवढी आजारी असली तरी मला खूप मदत घरात करते। ती इकडं तांदूळ भाजते, तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ मोजून घेऊ। परत दुसरं पातेलं घेतलेलं आहे, टेअर करते आणि आता याच्यामध्ये आपण हरभरा डाळ मोजून घेणार आहोत। ज्या कपानं तांदूळ घेतलाय 4 कप, त्याच कपानं 2 कप मी हरभरा डाळ घेतली आहे। त्याचं वजन आता आपण बघूया किती होते। त्याचं वजन 354 ग्रॅम होते। आता आपण काय करणार आहोत, त्याच कपानं 1 कप उडीद डाळ घेणार, त्याचं वजन बघू किती होते। 186 ग्रॅम। हे मी का सांगते हे तुम्हाला मी आता पुढं सांगते। आता हे आपण काय करणार, एका ओल्या कापडावर घेऊन चांगलं हरभरा डाळ पुसून घेणार आहोत। आपण इथं भाजणीची चकली करणार आहोत आणि ही भाजणी कशी करायची आहे, बिझनेससाठी, फक्त बिझनेस पर्पजसाठी हीच आपण भाजणी करत आहोत। आता मी इकडं पुसते, तोपर्यंत आई तिकडं तांदूळ भाजते। तांदूळ छान गुलाबीसर भाजून झालेला आहे, कुरकुरीत झाला आहे, खाऊन बघा। तो काढलेला आहे आणि आता आपण हरभरा डाळ गुलाबीसर बारीक गॅसवर किंवा मीडियम टू लो गॅसवर भाजून घेणार आहोत। हरभरा डाळ पण आपल्याला गुलाबीसर भाजायची आहे आणि त्यानंतर उडीद डाळ आधी पुसून घेऊया स्वच्छ ओल्या फडक्यानं, चोळून पुसून घेऊ आणि भाजून घेऊ। आता तुम्हाला मी सांगते की हे प्रमाण आपण असं का घेतोय। आता जर तुम्ही वजनी 1 किलो तांदूळ, त्याच्या निम्मं हरभरा डाळ, अर्धा किलो, त्याच्या निम्मं उडीद डाळ, असं जर प्रमाण आपण घेत गेलो तर आपली भाजणीची चव बदलते, कारण वजन त्याच्यात बदलतं। म्हणून महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे की वजन, किंवा पूर्वीपासून आहे 4 वाट्या घ्या, 2 वाट्या हरभरा, 1 वाटी उडीद डाळ, त्याच्या निम्मं तुम्ही जर मूग घेत असेल तर मुगाची डाळ, हे सगळं। तर नेहमी किलोत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचं वजन बदलतं, हे नेहमी लक्षात ठेवा। आता ही घरघंटीवर दळून घ्यायची आहे किंवा बाहेरनं दळून आणा, बारीक दळून आणायची आहे, चाळून घ्यायची आहे। आता ती आपण भाजणी घेतली आहे आणि आता त्याला काय काय लागणार आहे, ओवा,
तिखट मी 2 प्रकारचं घेतलं आहे. माझं तिखटाचं थोडंसं कमी रंगाचं आहे. धनेपूड, जिरेपूड, मीठ, तीळ. आता हे सगळं वजन मी तुम्हाला पुढं देते आहे. आपण जेव्हा कॉस्टिंग काढणार तेव्हा सगळं तुम्हाला मी देते, काही काळजी करू नका. आता जे आपण भाजणी आपण दळून आणले त्याचं 2 कप इथं आपण घेतलं आहे. आता आपण काय करणार आहोत, चकली भाजणी आहे किंवा चकलीचं प्रीमिक्स करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी भाजलेल्या भाजणीतले 2 कप घेतलेत. वजन मी पुढं देते आहे आणि जे दाखवलेत ते सगळे इन्ग्रेडियंट्स इथं घालते आहे. सगळं याच्यात घालायचं आहे. तिखट, मीठ सगळं वजन मी पुढं दिलेलं आहे. ते सगळं घालायचं आणि अजून याच्यात आपण घालणार आहोत. आता धनेपूड, जिरेपूड घालू आणि हिंग तिथं दाखवायचा राहिला होता, तर पाव चमचा हिंग घालायचा आहे. हळद किंवा पिवळा रंग तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथं घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं आहे. त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. सगळं मिक्स करायचं आहे. चकली प्रीमिक्स आपलं तयार आहे आणि हे आपण पॅक करायचं. शक्यतो मला असं वाटतं की बाहेर अर्धा किलोचं पॅकिंग मिळतं. तुम्ही तुमच्या ह्यानं मार्केट सर्वे करा आणि 250 ग्रॅम किंवा पाव किलो किंवा अर्धा किलो काय जास्त जाईल ते बघून तुम्ही पॅकिंग करून विकू शकता. सगळं कॉस्टिंग बिस्टिंग पुढं काढणार आहोत. हे असं मस्त भरायचं आहे. तुम्ही मिक्सरवरनं एकदा फिरवून घेतलं तर आपल्याकडे मिक्सिंगचे मोठे काय आहेत, मशिनरी नाही आहेत, तर मिक्सरवर कोरड्या मिक्सरवर हे असं फिरवून घेतलं तर मिक्सिंग मशीनचं काम तुमचं मिक्सर करेल. आणि असे पाकिट्स तुम्ही अर्धा किलो किंवा पाव किलो करून विकू शकता. त्याच्यावर आता ही चकली कशी करायची हे आता बघा आणि तुम्ही त्याच्यावर कृती लिहायची आहे. आता तुम्ही जी भाजणी आपण आहे ती मोजून एका वाटीनं घ्यायची आहे. आता ही 2.5 वाटी, घरची 2.5 वाटी आपली होणार आहे. तर त्याच्यानुसार पुढं पाणी आणि तेल किती घालायचं हे आपण त्याच्यावर लिहायचं आहे. 2.5 वाट्या आपली भाजणीत आहे. ही 2.5 वाट्या आहे. तर काय करायचं आहे, 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि तेल आपण घालणार आहोत. 2.5 चमचे तेल घालायचं आहे. टीस्पूनमध्ये बघितलं तर हे बघा 1 टीस्पून आणि तोच खायचा चमचा असेल तर तो 1 चमचा. घरच्या चमच्यानं घेतलं तर 1 चमचा. 2.5 चमचे तेल तुम्ही घाला. इथं अर्धा चमच्याचं घालायचं दाखवायचं राहिलं आहे. 2.5 चमचे तेल, पाणी 2 वाट्या. उकळी आली की आपण आपलं सगळं पीठ घालणार आहोत. आता आपण सगळं पिठात घातलं आहे त्यामुळे त्यात वेगळं घालायची काही गरज नाही. सगळं मिक्स करायचं. गॅस बंद करायचा 2 मिनिटानं सगळं मिक्स झाल्यावर आणि 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटानं पुढच्या चकल्या आपण करणार आहोत किंवा मळून घेणार आहोत. आता इथं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण आपली भाजणीत जरी साबुदाणा, पोहे काही नाही घातलं तरी आपल्या चकल्या कुरकुरीत होणार आहेत. हे पुढं तुम्ही बघू शकता. हे बघा आता 10 मिनिटानंतर सगळं एका परातीत काढायचं आहे. पहिल्यांदा वाटीनं किंवा भांड्यानं मिक्स करा आणि नंतर काय करा, जरासं हाताला जरा पाणी घ्यायचं आणि मळायचं. आता हे पीठ अतिशय पातळ किंवा अति घट्ट असं नसावं. जरा घट्ट राहिलं तर चालेल कारण त्यानं काटे छान येतात. पण जर पातळ झालं तर चकलीला तुमच्या काटे येत नाहीत. महत्त्वाची टीप आहे. मळायचं आहे. एक अर्धा ते 1 तास झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि अर्ध्या तासानं आता मी परत काय करते आहे, आता आपण चकली करणार आहोत. चकली पात्राला आतनं सगळीकडनं तेल लावून घेऊया. तेल लावून झाल्यानंतर आपलं पीठ परत काय करायचं आहे, जरासं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळायचं आहे. त्याचा उंडा करायचा आहे. आणि आता आपण चकली पाडणार आहोत.
चकलीचा साईज तुमच्या आवडीनं कमी जास्त करा, लहान मोठा तुमच्या ह्यानं तुम्ही कमी जास्त करा. इथं मला तुम्हाला काय दाखवायचं आहे तर किती सुंदर काटे पडलेत, कारण हे पीठ आपलं थोडं घट्टसर होतं, पातळ नाही. चकली करताना आता महत्त्वाची अजून एक गोष्ट की काय करायचं आहे तर आतली साईज आणि बाहेरची जी हे आहे साईज नाही सॉरी चकली दाबून घ्यायची आहे. हे बघा किती सुंदर काटे आहेत, आतली आणि बाहेरची. आता काय करायचं आहे दाबून घ्यायची आहे. आता आपण अशी चकल्या करून घेणार. आधी तेल तापत ठेवलेलं आहे मी. इतक्या सुंदर चकल्या होतात, काटे तर खूप सुंदर आणि आतनं पोकळ मस्त चकली होती एकदम. आता तेल तापत ठेवलं होतं. नेहमी काय करा, एक तुकडा छोटासा बघायचा. नेहमी चकली तळताना किंवा करताना हे बघा व्यवस्थित तेल तापलं गेले का, तो तुकडा तळायचा, काढायचा, खाऊन बघायचं. हे नेहमी करा म्हणजे चकली चुकणार नाही. आता आपलं तेल तापलं आहे, व्यवस्थित तापलं आहे. गॅस मीडियम टू लो करा. चकल्या सोडा. 4 चकली घातली इथे मी. आता वरचा पूर्ण फेस कमी होतोपर्यंत तिला हात लावायचं नाही, अजिबात हात लावायचा नाही चकलीला. आता काय करायचं, जरा फेस कमी झाला, हे बघा आता मी उलटवते. 1-3 मिनटं तरी मला लागलीत बघा. आणि आता परत असंच 1-2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे की चकली छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर खूप तापलेल्या तेलात चकली तळली तर ती मऊ राहती. त्यामुळं चकली मीडियम टू लो ह्याच्यावर तळायला पाहिजे. चकली कुरकुरी, हे बघा हा काय दिसते, चकली कुरकुरीत होणं आणि राहणं हे फक्त तळण्यावर अवलंबून आहे. मोहन परफेक्ट पडायला पाहिजे आणि तळणं व्यवस्थित झालं पाहिजे. अशा सुंदर देखण्या कुरकुरीत आपल्या चकल्या होतात. काटे तर किती सुंदर आलेत बघा. अशा देखण्या चकल्या आपल्या भाजणीच्या आहेत. आणि आता त्याचा आवाज बघा की त्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला समजेल की त्या किती कुरकुरीत आहेत. आणि आजची मला आवडणारी कमेंट ही आहे बघा. मग चकली भाजणीचा आपण आता परफेक्ट माप मेजरमेंट बघतोय. 200 ml कपचा वापर केलेला आहे. तांदूळ त्याप्रमाणे 4 कप घेतला तर 750 ग्रॅम तांदूळ भरतो, तो 30 रुपये. हरभरा डाळ 2 कप 354 ग्रॅम 40 रुपये. उडीद डाळ 1 कप 186 ग्रॅम 30 रुपये. आता या सगळ्याचा खर्च 100 + 10 रुपये दळण आपण धरलं तर वरची जी आपली भाजणी आहे ती 1100 ग्रॅम तयार होती. जास्त होती पण पीठ तूट धरता 100-150 ग्रॅम साधारण तूट धरले, त्यामुळं 1100 ग्रॅम आपली वरची भाजणी तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, चकली भाजणीचं प्रीमिक्स करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय काय कसं केलं हे बघा. वरची भाजणी आहे त्याचे 2 कप मी घेतले, ते 215 ग्रॅम तयार होतं. आता त्याचंही तुम्हाला प्रमाण देते. घरगुती करायचं आहे बाबा असं आणि बिझनेस करायचं आहे तर तुम्हाला हे प्रमाण उपयोगी पडेल. आता काय करायचं आहे, 2 कप 215 ग्रॅमचं घेतलं तर तिखट आपण 4 टीस्पून म्हणजे 10 ग्रॅम वापरणार आहे. मीठ 2 टीस्पून 7 ग्रॅम. तीळ 1 टेबलस्पून 10 ग्रॅम. ओवा 1 टीस्पून 3 ग्रॅम. हिंग पाव टीस्पून. धनेपूड 1 टेबलस्पून 6 ग्रॅम म्हणजे 30 ग्रॅम होईल. 6 ग्रॅम होणार आहे या प्रमाणात. जिरेपूड अर्धा टेबलस्पून 4 ग्रॅम. आता आपण हे घरगुती आहे आणि आपण जर पूर्ण 1100 ग्रॅम ही आपली वरची पिठी घेतली भाजणी तर त्यामध्ये आपण काय काय घालणार आहे तर 50 ग्रॅम तिखट, 35 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम तीळ, 15 ग्रॅम ओवा, 1/4 टीस्पून हिंग,
30 ग्रॅम धनेपूड, 20 ग्रॅम जिरेपूड. हे सगळं प्रमाण इकडचं दिलंय ते अखंड 1100 ग्रॅम. हे बघा 1100 ग्रॅमच्या ह्याच्याप्रमाणे हे प्रमाण आहे. आणि जर नुसतं वरच्यातले 2 कप तुम्ही काढून घेतलं तर हे प्रमाण वापरायचं आहे. आता आपण हे बघणार आहोत कारण आपल्याला प्रीमिक्सचा बिझनेससाठी आपण बघत आहोत. तर काय करायचं आहे, आता हे सगळं प्रमाण आपण घेतले तर या सगळ्याला मिळून 50 रुपये खर्च आलाय. मगाशी आपला इथं 110 रुपयापर्यंत खर्च आलाय दळणासकट. आता 30 रुपये आपण गॅसचा धरणार आहोत. आपण भाजणी भाजली त्याचा म्हणजे 140 प्लस हा 50, 190 रुपये हा आपला टोटल खर्च या सगळ्याचा, ही सगळी भाजणी आहे त्याचा आलेला आहे. आता काय होतंय की ह्याच्यात हे सगळं मिश्रण घातल्यानंतर आपली 1300 ग्रॅम भाजणी तयार होती. 500 ग्रॅमचं आपण पॅकिंग केलं तर साधारण 2.5 पॅकिंग आपलं होतं. त्यामुळं आपल्याला 76 रुपयाला एक 500 ग्रॅमचं पाकिट पडतं. तर त्याची तुम्ही विक्री 140 ते 150 ग्रॅम करू शकता. आता मला अजून सांगायचं आहे की इथं मी जे हे प्रमाण धरलंय, तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, प्रमाण नाही, त्याचं किंमत धरली जी आहे ती MRPनं धरलेली आहे. इथं तुम्ही जेव्हा होलसेल धरणार तेव्हा अजून तुम्हाला इथं जास्त मार्जिन मिळणार. किंवा हे सुद्धा तीळ, ओवा, हिंग, धनेपूड, जिरेपूड यासुद्धा गोष्टी आहेत त्या जेव्हा तुम्ही होलसेलमध्ये घेणार तेव्हा तुम्हाला हे साधारण मला वाटते 70 रुपयालाच तुम्हाला पडेल. 70 पेक्षा कमी रुपयानं पडेल की ज्याची विक्री तुम्ही 140 ते 150 करू शकता. अशी ही आपली चकलीची भाजणी म्हणा, चकलीचं प्रीमिक्स म्हणा तयार झालेलं आहे. सगळा व्हिडिओ बघितला असेल, तुमच्या लक्षात आला असेल की आपण कमीत कमी पदार्थात ही चकली केलेली आहे. म्हणजे त्याच्यात इन्ग्रेडियंट्स आपण फक्त 3च वापरलेले आहेत, तांदूळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ. जर तुम्हाला घरी करायचे असेल साबुदाणा आणि पोहे घालू शकता, पण साबुदाण्यानं कॉस्टिंग वाढतं म्हणून मी याच्यात साबुदाणा घातलेला नाही आणि मुगाची डाळ पण आपण घातलेली नाही. तरी आपली चकली खूप सुंदर कुरकुरीत होती. तुम्हाला जर घरीच करायचं असेल तर तुम्ही साबुदाणा आणि पोहे घालू शकता किंवा यामध्ये सुद्धा तुम्हाला जर पोहे घालायचे असतील तरी तुम्ही पोहे घालू शकता. अतिशय सुंदर प्रोडक्ट होतं. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे की तुम्हाला घरी जर करायचं असेल तर कसं तुम्ही हे करा आणि बिझनेससाठी करायचं असेल प्रीमिक्स तर कसं करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलंय सगळं. मला असं वाटतं तुम्हाला आता कुठल्याही शंका राहिल्या नसतील. तर जे खरंच बिझनेस करत असतील त्यांनी खरंच छान बिझनेस करा आणि भरपूर यश मिळवा. यामध्ये मला महत्त्वाचं अजून एक सांगायचं आहे की जेव्हा आपण ही भाजणी करणार तर आपण ह्याच्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आहे. तर हे आपल्याला काय करायचं आहे, बाकीचं आपण भाजून घेतलेलं आहे पण त्याबरोबर तुम्ही तीळ, ओवा हे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे ते जास्त काळ टिकतील. आणि धनेपूड, जिरेपूड करताना आपण नेहमीच धने आणि जिरे भाजून घेतो त्यामुळे ती सुद्धा ताजी ताजी धनेपूड आणि जिरेपूड याच्यामध्ये घाला म्हणजे त्याचा वास खूप सुंदर येतो. नक्की करून बघा. केली तर चांगली झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे खरंच बिझनेस करतायत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे काय होईल, मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर तुमच्यापर्यंत लगेच पोचतील. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.